आणि निश्चित परमेश्वर आज आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे या विश्वासाने आपण या ठिकाणामध्ये आहोत. आमेन. आणि सुरुवात आहे देवळामध्ये आपण एक प्रकारे एक नवीन सुरुवातच करत आहोत आणि न्यू फाउंडेशन आहे. निश्चित परमेश्वर त्याचं भवन आहे, त्याची मंडळी आहे, या सगळ्या गोष्टीला तो मार्गदर्शन करणारा देव आहे आणि त्याच्यामुळे परमेश्वर त्याच्या योजनेनुसार काम करणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाऊया आपल्या मूळ वचनाकडे, ज्या विषयावर आपण मनन करत आहोत. देवापासून असणारे हिताचे संकल्प आज जवळजवळ 14 भाग आपण पाहत आहोत. तर त्यासाठी जे आपण वचन निवडलेलं आहे यिर्मयाचा ग्रंथ, याचा 29 अध्याय आणि वचन 11 ते 13 हे वचन वाचून मग आपण आपल्या मूळ टॉपिककडे जाऊ. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. आमेन. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. ते संकल्प, ते म्हटल्यावरती अनेक वचन आहे. एक संकल्प नाही आमच्या देवाकडं. तुमच्या आणि माझ्या पवित्र येशूकडं एक चांगलं मन आहे आणि त्या मनामध्ये तुम्ही आणि मी. आणि नुसतंच मनात नाही तर त्या मनामध्ये तुमच्या आणि माझ्या कुटुंबासाठी देखील हिताचे संकल्प आहे. तो म्हणते अनिष्टाचे नाही. कदाचित मनुष्य विचार करतो मी त्याचं ते करल, मी असं हे करल. मनुष्य विचार करतो, जीवे नेमतो, त्या ठिकाणामध्ये कदाचित कुठेतरी सांगतो, परंतु परिणाम अस्तित्वात देव आमच्यासाठी आहे. आमेन. हालेलुया. आणि तो म्हणतो की ते संकल्प मी जाणतो आणि ते संकल्प तो काय म्हणतो, तुमच्यासाठी भावी भविष्यात. आता वर्तमानात कदाचित फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, आजारपण असेल, कदाचित जे सक्सेस पाहिजे ते नसेल, अपमान असेल, निंदा असेल, एकदम मनाच्या विरुद्ध परिस्थिती असेल, पण या वचनाला घेऊन जर आम्ही रोज चाललो ना तर या वचनामध्ये भविष्यवाणी नाहीये, तर भविष्यवाणी बरोबर अभिवचन आहे. Not only prophecy but also promise. दोन्ही गोष्टी यात कनेक्टेड आहे आणि या गोष्टी कुणासाठी लागू करून मिळेल. दरवेळेला मी याचं फाउंडेशन का टाकतो आणि मी नेहमी सांगू इच्छितो, हे वचन तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुमच्या डायरीत लिहून ठेवा आणि रोज क्लेम करा. जगाच्या दृष्टीने माझ्या बिझनेस साठी परिस्थिती काय असो, जगाच्या दृष्टीने माझ्या कुटुंबासाठी परिस्थिती काय असो, जगाच्या दृष्टीने माझ्यासाठी परिस्थिती काय असो, पण मी या गोष्टीला घाबरत नाही. कारण माझ्या येशूच्या मनात माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या नोकरी व्यवसायासाठी, माझ्या मुलांच्या करिअरसाठी हिताचे संकल्प आहेत, अनिष्टाचे नाही. जे संकल्प मला आणि माझ्या कुटुंबाला भावी सुस्थितीची आशा देणार. हालेलुया. भावी सुस्थिती, एका चांगल्या स्थितीची आशा देणारा तो देव आहे. त्यामुळे आज जे चालले ना त्याच्याकडे पाहून निराश होऊ नका. आज जी परिस्थिती आहे ना त्याच्याकडे पाहून उदास होऊ नका. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर जे कार्य करणार आहे त्याच्याविषयी इन ऍडव्हान्स त्याला उपकार दिली आहे. बायबल सांगतं, सर्व गोष्टीविषयी चिंता करत होऊ नका, तर आभार प्रदर्शनासहित देवाला आपली प्रार्थना कळवा. मग बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचं मन व अंतःकरण स्थिर करेल. आज तुमचं मन आणि अंतःकरण चलबिचल करते का, अस्थिर आहे का, तर मला सांगू द्या या वचनानुसार इन ऍडव्हान्स देवाला धन्यवाद द्या आणि म्हणा, आज जर परिस्थिती काही असो पण माझा विश्वास आहे माझा देव माझ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी, नोकरी व्यवसायासाठी, सेवेसाठी त्याच्याकडे हिताचे संकल्प आहेत आणि निश्चित तो भावी सुस्थितीची आशा देणार आहे. हे वचन तुम्ही सारखं स्वतःला तुम्ही शिकवलं ना, स्वतःला शिकवाय वचन, त्याच्यानंतर पुढचा परिणाम मिळेल. पुढं तेव्हा तुम्ही जाऊन, केव्हा, ज्यावेळेस हे वचन तुम्ही घोटून घ्या स्वतःला. हे वचन तुमच्या बिझनेसला लागू करा. तुमच्या लेकराचं नाव टाका वाटत नसतं, कदाचित तुमचं लेकरू कदाचित अभ्यासामध्ये खास नसेल, कदाचित तुमचं मूल आज कुठल्या तरी वाईट परिस्थितीमध्ये असेल, त्या मुलाचं नाव लिहा आणि मला परमेश्वर म्हणतो त्याच्या मनात माझ्या डॉट 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 माझ्या मुलासाठी, पतीसाठी, पत्नीसाठी ते नाव घेऊन म्हणा की त्याच्यासाठी हिताचे संकल्प आहे.
हालेलुया. माझ्यासाठी जगाने सर्व वाईट संकल्प केले होते. माझ्या वाईट परिस्थितीमध्ये लोक आनंद करत होते, पण मला माहिती आहे की परमेश्वराने ज्या वचनाद्वारे माझी भेट घेतली तेव्हा मला कळालं, जरी जगाने माझ्या वाईटासाठी अनेक प्रयत्न केले, जगाने माझ्या वाईट परिस्थितीमध्ये आनंद केला, पण मला या वचनाद्वारे कळाले की तेव्हा देवाच्या मनात हिताचे संकल्प होते जे या परिस्थितीमध्ये मी आज पाहतो. मी त्या सुरुवातीच्या काळात समजू नाही शकलो, पण आज मी पाहतो की ते हिताचे संकल्प माझी लायकी, माझी योग्यता नसतानाही त्या परमेश्वराने मोठ्या प्रमाणात पूर्ण केले. आणि तो वचनाचा देव हो वायदे का खुदावंत आहे, तो निश्चित पूर्ण करतो. नुसती भविष्यवाणी लिहू नका, तर भविष्यवाणी आहे, देवाच्या मनात हिताचे संकल्प आहेत, अभिवचन आहे, निश्चित येणाऱ्या दिवसात पूर्ण होणार आहे. या दोन्ही गोष्टीची जोड करून तेव्हा तुम्ही जाऊन माझा धावा कराल, माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल, माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. मी तुमचे नुसती प्रार्थना करू नका, प्रभू माझ्या जीवनात हे कर, निश्चित हे कर, सेवेत हे कर, पगारात वाढ कर, प्रत्येक हे कर, नुसतं ते करू नका. त्या प्रार्थनेच्या जोडीला या इर्मया 29:11 गोळी तुमच्या बंदुकीत द्या. ज्या वेळेला त्या वचनाची गोळी तुम्ही तुमच्या पिस्तूलमध्ये घालून ज्या तुम्ही प्रार्थना करता ना, त्यावेळेला त्याचा परिणाम येणार आहे. नुसती रिकामी आणि भावनिक प्रार्थना नकोय, तुमची प्रार्थना वचनाच्या जोडीने असली पाहिजे. तुम्ही जर प्रार्थना करता आरोग्यासाठी, तर आरोग्याच्या वचनाची गोळी काम केली पाहिजे. तुम्ही जर फायनान्स साठी प्रार्थना करताय, तर यहोवा जायगा नावाचं नाव तुम्ही घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीसाठी प्रार्थना करताय, अंधकारी शक्तीचा प्रयोग आहे, नाना प्रकारच्या अडचणी, त्यावेळेस तुम्ही यशाया 54:17 वचन वापरलं पाहिजे. प्रत्येक प्रार्थनेमध्ये एका हातामध्ये वचन, दुसऱ्या हातामध्ये या सर्व गोष्टी प्रार्थनेच्या घेऊन जर प्रार्थना करतो, बायबल सांगते की तेव्हा मी तुमचं ऐकेन. पुढे तुम्ही मला शरण याल. या सर्व परिस्थितीमध्ये पुन्हा सांगू इच्छितो, आज रिझल्ट निगेटिव्ह आहे, आज परिस्थिती विरुद्ध आहे, आज मनासारखं काही घडत नाहीये. परिस्थितीला शरण न जाता, कुठल्या मनुष्याला शरण न जाता, कोणत्या नातेवाईकाला शरण न जाता, तुम्ही ज्या वेळेला या वचनानुसार प्रार्थना आणि धावा करताल, तो ऐकेल. आणि जर तुम्ही त्याला शरण जातात, पुढे आणि पूर्ण जीवे भावे, आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. कुठल्या व्यक्तीच्या नाही, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. तेव्हा मी तुम्हाला पावेल किंवा प्रगट होईल. या ठिकाणामध्ये दोन बेनिफिट आहे, प्रार्थनेचं उत्तर आणि देवाची उपस्थिती. मला आणि तुम्हाला या 3 वचनामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आम्ही कधी कधी परिस्थितीला शरण येतो, कुणीतरी काय सांगितलं ते ऐकून त्याच्यामध्ये विचार करायला लागतो. डॉक्टरचा काहीतरी रिपोर्ट येतो, त्या रिपोर्टवरती विचार करायला लागतो. डॉक्टर काहीतरी लॉजिक वापरतो, ते तर्क सांगतो, हे असू शकेल किंवा ते असू शकेल. आम्ही डॉक्टरांची डॉक्टर बनायला लागतो, कदाचित हे असेल. पण आम्ही त्या गोष्टीला विचार न करता आम्ही आमच्या देवाला शरण जातो ना, तर तो प्रत्येक रिपोर्ट कॅन्सल करणारा देव आहे. हालेलुया. प्रत्येक परिस्थिती बदलणारा देव आहे. जग तुम्हाला भीती घालल, परंतु परमेश्वर तुम्हाला त्या भीतीतून काढल. पण कधी? ज्यावेळेस त्याचं वचन घेऊन तुम्ही सांगता. आमेन. हालेलुया. आणि आम्ही मागच्या वेळेला एक चमत्कार पाहिला. गवसेकर प्रांतामधला एक भूतग्रस्त होता, ज्याच्या शरीरामध्ये जवळजवळ 2000 दुष्टात्मे होते. आणि परमेश्वराने अशा व्यक्तीसाठी जो राहत होता कबरेत, ओरडत होता डोंगरात, दगडाने स्वतःचं अंग ठेचून घ्यायचा, डोकं फोडून घ्यायचा आणि पूर्ण विवस्त्र अवस्थेमध्ये फिरणारा व्यक्ती, अशा व्यक्तीला प्रभूने काय बनवलं? दकापलीस प्रांतातला पॉवरफुल इव्हांजलिस्ट बनवलं. हालेलुया. असा व्यक्ती जो कबरीत राहत होता, डोंगरात ओढत होता, दगडाने स्वतःला ठेचून घेत होता, विवस्त्र फिरत होता, अशा व्यक्तीसाठी जर देवाकडे भावी सुस्थितीची आशा आहे, तर का नाही त्याच्यापेक्षा तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्या आणि माझ्या कुटुंबासाठी, तुमच्या आणि माझ्या लेकरांसाठी, तुमच्या आणि माझ्या बिझनेससाठी, तुमच्या आणि माझ्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्यापेक्षा चांगले संकल्प आहेत आणि तो देव पूर्ण करण्याचा समर्थ आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एक कबरेत राहणारा व्यक्ती चांगल्या स्थितीत आला. बायबल सांगतो ज्यावेळेस तो पूर्ण बरा झाला, त्यावेळेला तो येशूच्या पायाजवळ बसलेला होता. जो कबरेत राहणारा येशूच्या पायाजवळ होता. जो डोंगरात ओरडणारा, बायबल सांगतो तो शांत बसलेला होता. जो विवस्त्र फिरणारा, तो वस्त्र पांघरलेला होता. अशा व्यक्तीसाठी जर परमेश्वर या गरसेकर प्रांतामध्ये एकच चमत्कार झाला. मी आज
याच अध्यायाला घेऊन आणखी काही गोष्टी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळाल्या. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त नावेमध्ये असताना झोपला असताना एक वादळ आलं होतं. राईट? किती लोकांना माहिती आहे? एक मोठं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये शिष्य घाबरले आणि शिष्य म्हटले प्रभूजी उठा, मजवा उडायला लागलेला आहे, वादळ आलं, तुम्हाला काय कळत नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये तो उठला आणि त्यांनी वादळाला काय केलं? वादळाला धमकावलं, है ना? धमकावल्यानंतर शिष्य त्याच्याकडे बघतच राहिले आणि ते काय म्हटले, हा आहे तरी कोण? येशू ख्रिस्त त्या गरसेकर प्रांतात त्या व्यक्तीकडे जाण्यामागचे दोन कारण आहेत. नंबर एक, त्याला कुणाची तरी इच्छा पूर्ण करायची नव्हती आणि नंबर दोन, हे सगळे असे बघत होते, हा आहे तरी कोण? त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या प्रांतात नेऊन द्यायचं होतं. आता सवाल हा येतो, ते वादळ काय नैसर्गिक वादळ होतं का देवाकडून आलेलं वादळ होतं का सैतानाकडून आलेलं वादळ होतं? काय वाटतं तुम्हाला? हा, ते वादळ नैसर्गिक नव्हतं. ते वादळ येशू ख्रिस्त तिकडे येऊ नये म्हणून ते जे गरसेकर प्रांताचे दुष्टात्मे त्याच्या आपण आले होते. निसर्गाला घडवणारा जो देव आहे तो निसर्ग त्याला अडवू शकतो का? त्यांनी त्या ठिकाणामध्ये नुसतं शुक्र पाहिजे होतं का बस. पण त्या ठिकाणामध्ये बायबल सांगतं, वाचूया वाटलं आपण थोडंसं मागं जाऊया. 4 अध्याय मार्कचा आणि वचन 38 आणि 39 काय केलं प्रभूने पहा. मार्क 14 अध्याय 38 39. तो तर हा वरामावर उशीस घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमका दिले. वाऱ्याला जर ते नैसर्गिक ऐकलं तर येशू फक्त असं म्हटलं जरा तरी बाद झालं असतं. धमकायची वेळ का आली? कारण त्या वादळामध्ये वादळ नव्हतं, तर त्या वादळामध्ये गरसेकर प्रांतामध्ये ज्या व्यक्तीला ते कपड्यात घेऊन जात होते, ज्याला बांधून ठेवत होते, ज्याला दगडाने ठेचत होते, ज्याला विवस्त्र करत होते, ज्याला डोंगरामध्ये ओढा लावत होते, त्यांना कळले कुणीतरी येतोय. कारण बायबल सांगतं त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कुणात नव्हतं, पण आता जो येत आहे तो वटणीवर आणणार आहे, त्याला रोखायचं कसं? म्हणून ते वादळ समोर आलं होतं. त्या दुष्ट शक्तींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हटलं कुणाची तरी इच्छा नव्हती की तिथं तो यावा. मला सांगू द्या, आज तुमच्या मुलांच्या विरुद्ध, तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध दुष्टाचे किती हजारो दुष्टात्मे तुमच्या मुलाच्या विरुद्ध असू द्या, परंतु तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबाला तुम्हाला सामना करायची गरज नाही. कारण त्या देवाकडे हिताचे संकल्प आहे. तो देव समोर येईल आणि त्या परिस्थितीला कंट्रोल मध्ये आणेल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. शिष्यांना कळलं नाही बाबा हाय तरी कोण, म्हणून ते म्हणतात हाय तरी कोण. पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त तिथे उतरला, आम्ही थोडंसं पुढे तिकडे जाणार आहोत. येशू ख्रिस्ताला जो दुष्टात्मग्रस्त जो होता तो दुरून पाहून बघा काय करतो. 5वा अध्याय वचन 6 पासून पुढे काय सांगतं वचन. येशू दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. येशूच्या पाया पडला. त्यांना कळलं नाही शिष्यांना तर हा व्यक्ती असा आखवाळ निखवाळ व्यक्ती आहे. कदाचित त्याला बघून शिष्य येशूच्या मागे लपले असतील, त्याचा अवतार बघून. आणि त्या परिस्थितीमध्ये एकतर तो आला, त्यांना वाटतं तर टाकतो येशूला दगड आला, परंतु तो आल्यावरती येशूच्या पाया पडतोय. आणि त्यांना अजून प्रश्न निर्माण झाले, तिकडं वादळ याचं ऐकून गप बसते, इथं हे दुष्टात्मक व्यक्ती हा त्याच्या पाया पडतोय, आहे तरी कोण? येशूने अजिबात उत्तर दिलं नाही. मला सांगू द्या, आमचा देव उत्तर देणार नाही, आमचा देव परिणाम देईल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जगाला सांगायची गरज नाही तुमचं माझा येशू किती सामर्थ्यशाली आहे. जगाला सांगायची गरज नाही तुमचं माझा येशू कसं आहे. तुमच्या जीवनातले परिणाम, तुमच्या जीवनातलं कार्य, तुमच्या जीवनातल्या साक्ष जगाला दाखवून देईल की तो कोण आहे. काय सांगतो वचन. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, परात्पर देवाच्या पुत्रा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. शिष्य म्हणतात हाय तरी कोण.
आणि त्यांना त्या होडीमध्ये पडलेला प्रश्न, त्या मछव्यात पडलेला प्रश्न, गलसेकर प्रांतामध्ये एक व्यक्ती आहे जो विवस्त्र अवस्थेमध्ये आहे, जखमी अवस्थेमध्ये आहे, कबरामध्ये राहणारा आहे, बेड्यांचे तुकडे तुकडे करणारा आहे, त्याच्या ओळखीचा ना पाळखीचा, तो म्हणतोय हे येशू परात्पर देवाच्या हालेलुया प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणावर येऊन त्या शत्रूची इच्छा नव्हती की येशूने तिकडे यावं. कदाचित आज शत्रू विचार करत असेल तुमच्या कुटुंबाविरुद्ध, तुमच्या लेकरांविरुद्ध की ह्याला वठणीवरती आणायचंच नाही, पण मला सांगतो त्या बायबल सांगतं या 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला की त्या व्यक्तीला वठणीवर आणण्याचं सामर्थ्य कुणात नव्हतं, म्हणून येशू तिथं आला आणि ते दाखवून दिलं ज्याला वठणीवर आणण्याचं सामर्थ्य नाही तिथं मी येऊन परिस्थिती हालेलुया. तुम्हाला असं वाटतं अशक्य आहे, पण मी येऊन ते शक्य करतो, कारण की मी परात्पर देवाचा पुत्र आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही यातून काय पाहायला मिळतं आम्हाला? बायबल मध्ये 3 प्रकारचे वादळ आम्हाला दिसतात. कधी कधी आम्हाला समजत नाही की माझ्या जीवनातलं वादळ माझ्या चुकीमुळे आले, माझ्या जीवनातलं वादळ अंधकारिक शक्तीमुळे आले, माझ्या जीवनातलं वादळ का माझ्या परीक्षेसाठी आले. आज काय होतं माहितीये का, या कोरोना व्हायरसच्या पिरियड मध्ये मी एक गोष्ट पाहिली. जो तो व्यक्ती आहे ना कोरोना व्हायरसला धमकवण्याची प्रार्थना करत होता. बहुतेक लोकांनी ती प्रार्थना केली आहे, पण प्रश्न हा येतो की का हा व्हायरस का दुष्टाकडून आलाय? याला अलाव कुणी केलं? प्रत्येक जण मला सांगू दे, मला आज तुम्हाला मला त्या लेवलला आलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये आलेली परिस्थिती ही माझी परीक्षा. म्हणजे जसं पेत्र म्हणतो की सोनं जसं अग्नीच्या भट्टीत टाकल्याशिवाय त्याची किंमत होत नाही, कधी कधी आमच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा येतात, अग्नी परीक्षा यासाठी येतात की आम्ही त्या परीक्षेमध्ये धैर्याने टिकून राहावं आणि त्यातून असं बाहेर पडावं जसं सोनं जे कच्चं सोनं असतं पण जेव्हा बाहेर पडतं त्यावेळेला ते 24 कॅरेट पेक्षा अधिक प्रमाण पडतं. आज जे परिस्थिती जी आली होती त्याच्यामुळे अनेकांनी त्याला धमकावलं. मला सांगू द्या, जर ही परिस्थिती, जर हा व्हायरस जर समजा दुष्टाकडून आपला असता तर तो एका देशापुरती मर्यादित राहिला असता, आणि जर दुष्टाकडून आपला असता तर दुष्टाला फॉलो करणारे त्यांच्याकडे त्याचं औषधही उपलब्ध झालं असतं लगेच. देवाने एक समय दिला, देवाने सगळ्या जगाचं शुद्धीकरण केलं, पर्यावरणाचं शुद्धीकरण केलं, नदी नाल्यांचं शुद्धीकरण केलं, अयोग्य लोक पाठवून टाकले. योग्य लोक जे होते प्रभूमध्ये होते, त्यांची वेळ ठरली असेल, ते संत असेल, त्यांना आपल्या सुखलोकात घेऊन गेला. आणि या संपूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देवाने जगाला हे दाखवून दिलं, तुमचं ज्ञान किती असो, तुमचं धन किती असो, तुमचं नॉलेज किती असो, तुमची शक्ती किती असो, पण तुम्हाला माझ्यावर डिपेंड राहावं लागेल. हे वादळ जे आलं होतं, या वादळामध्ये देवाने एकच सांगितलं होतं की या परिस्थितीमध्ये टिकून राहा, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. या मागचा देवाचा उद्देश होता आणि तो उद्देश देवाने त्या ठिकाणामध्ये सफल केला. मग दुसरं आम्ही जर बायबल मधून पाहतो, एक व्यक्ती परमेश्वराची आज्ञा पालन न करता विरुद्ध दिशेने गेला, ज्याचं नाव आहे योना. त्याच्या जीवनामध्ये जे वादळ आलं ते देवापासून होतं. कधी कधी आम्हाला देव सांगतो की माझ्या मुला तू क्षमा कर, पण मी हेकडीपणाने क्षमा करत नाही. माझ्या मुला तू क्षमा माग, पण आम्ही उद्धटपणाने क्षमा मागत नाही. माझ्या मुला कडूपणा सोड, आम्ही सोडत नाही. पण त्या परिस्थितीमध्ये आम्हाला ख्रिस्त ठाऊक असताना, देव ठाऊक असताना, वचन ठाऊक असताना आम्ही आमच्या गोष्टीमध्ये एकदम ठाम असतो. त्या परिस्थितीमध्ये कधी कधी आमच्या जीवनामधलं वादळ येतं यासाठी की आम्ही कुठंतरी स्वतःला नम्र करावं. पण आज कळत नाही जगाला प्रत्येक आलेल्या परिस्थितीला धमकावून काम होणार नाही. ही परिस्थिती माझ्या जीवनात का आली तुम्हाला पाहिजे असेल तर माझा सकाळचा जो सेशन चालू आहे संकटांचे रहस्य, जवळजवळ आज 31वा भाग आम्ही प्रचार केलाय. त्याचा अभ्यास करा. संकट काय येतात, संकट येण्यामागची 2च कारण आहे. संकट येण्यामागची 2च कॅटेगरीचे लोक आहेत. संकट त्या व्यक्तीच्या जीवनात येतं जो आज्ञेचं पालन करत नाही. त्याच्या जीवनातलं संकट, दुःख, वादळ काय करतं, त्याला पश्चाताप करून देवाकडे वळवतं. पण नीतिमानाच्या जीवनामध्ये, चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारं संकट आणि ती वादळ आणि ती परिस्थिती त्याच्या जीवनात काय येते, 2 Corinthians 4:17 मध्ये त्याचं आत्मिक प्रमोशन घेऊन येतं, त्याचं भौतिक प्रमोशन घेऊन येतं. संकट, सगळीच संकट आमच्या जीवनामध्ये दुष्टाकडून येतात असं नाहीये. काय वेळेला परमेश्वर आपल्या मुलाला पारखून घेतो, काय वेळेला तो अलाव करतो
योग काय पापी होता का? परमेश्वर स्वतः म्हणतो की या पृथ्वी तलावरती सात्विक, देवाला भरून राहणारा, पापविरहित जीवन जगणारा असा कोणीच व्यक्ती नाहीये. व त्याच्या जीवनात संकट का आलं, त्याच्या जीवनामध्ये वादळ का आलं? त्या परिस्थितीमध्ये जगाला देवाला दाखवायचं होतं. इयोबावरती देवाने मोठा दाब लावला होता आणि अपोसमध्ये होता लुसिफर. आणि शेवटी इयोबाने जे काम केलं त्याने देवाच्या पक्षालाच विजयी केलं. आणि मी आता या दिवसांमध्ये त्या लेवलला गेलो पाहिजे, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. माझ्या जीवनातली परिस्थिती कुणामुळे, माझ्या चुकीमुळे, दुष्टाकडून आलेलं संकट आहे का देव माझी परीक्षा घेतो? योनाच्या काळामध्ये देवाने तो वारा सोडला होता की त्या ठिकाणामध्ये तो जलप्रलय प्रकारचं तुफान वादळ आणलं होतं. आणि त्यावेळेला योना काय म्हणतोय, मी ज्याला दुखावले ना त्यांनी हे केले, मला पाण्यात टाका. तुम्हाला आणि मला पण परिस्थितीमध्ये आता त्या परिस्थितीत पडणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये पडा, तुम्ही संपणार नाही. योनासाठी जर इतका मोठा मासा होता, तुमच्यासाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही ओळखलं पाहिजे की बाबा कुणापासून आहे. नंतर आम्ही दुसरा वारा हा पाहतो जो शिष्य संगती असताना, प्रभू येशू ख्रिस्त तिथे असताना तो वारा पाहतो. आणि तिसरा वारा आम्ही पाहतो ज्या वेळेला 5000 लोकांचा चमत्कार झाला. 5 भाकरी 2 माशांचा. येशू ख्रिस्त म्हणला पलीकडे जा, मी येतो मागून, तुम्ही पलीकडे जा. आणि येशूने एक प्रकारचं त्या ठिकाणामध्ये ट्रेनिंग कॅम्पस त्यांच्यासाठी समुद्रात लावलं होतं. आणि त्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये त्यांची अवस्था अशी होती, दिवसभर पीस आणि रोटी देऊन देऊन ते थकले होते. 12 लोकांनी 5000 लोकांना जेवण वाढलं असेल. तुम्ही विचार करा त्यांचे कंबर आणि त्यांच्या थाईची काय हालत झाली असेल. उठबत्ते झाल्यानंतर त्यात प्रभू म्हटलं जेवढं उरले तेवढं भरून पण घ्या. 12 टोपल्या भरल्या. आम्ही कधी झाडू मारता थकून जातो, स्वयंपाक करताना थकून जातो. पण प्रभूने काय केलं, ऑलरेडी थकले, कारण लंच टाइमचं जेवण डिनर करून चाललं होतं. पण येशूने जबरदस्ती तिथून काढलं आणि म्हटलं जावा तुम्ही पलीकडे, मी येतो. आणि त्या अशा थकलेल्या अवस्थेमध्ये आपलं उगाच जीवा आल्यासारखं वल्ली मारत होते. मध्ये आल्यावर सरांनी सुलसुल वादळ आलं. आणि त्या वादळामध्ये एक तर पहिल्या अर्धा जीव गेलाय आणि त्याच्यामध्ये वल्ल मारते. समजायला काय करायचंय. आणि त्या वादळामध्ये येशू ख्रिस्त वादळावरती चालत. त्याच्यामध्ये येशूची इच्छा काय माहितीये का, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळी परीक्षेचं वादळ आणतो, ज्यावेळी मी तुम्हाला तावून सुलाखून बघतो ना, त्यावेळेला वादळाला धमकावू नका. त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पहा. कारण बायबल सांगतं जोपर्यंत पेत्र येशूकडे पाहत होता तोपर्यंत तो वादळावर चालत होता. देवाची इच्छा काय माहिती का, त्याच्याकडे येणारी परीक्षा वादळाला धमकावू नका, वादळावरती चालायला शिका. मला सांगू द्या, पेत्र पाण्यावर चाललं बायबल सांगतं. पण त्याला जर डीपली जर स्टडी केलं तर पेत्र पाण्यावर नाही, येशू ख्रिस्त जसा वादळावर चालत आला तसा पेत्रही वादळावर चालत होता. हालेलुया. आमच्या जीवनामधल्या परिस्थितीला आम्ही पडताळून पाहिलं पाहिजे की ही संकटाची परिस्थिती, हे वादळ कशामुळे आले, माझ्या फॉल्टमुळे, मी चुकीच्या मार्गाने म्हणून संकट मार्गावर येते. मला पश्चाताप करून देवाकडे वळा. मला देवाला सरेंडर व्हायला पाहिजे. जसं योना सरेंडर झाला, एका मला पाण्यामध्ये त्याला माहिती होतं हा काय मला त्याचं काम केल्याशिवाय म्हणू देणार नाही. मला निनिवेला पाठवणं मग माहिती नाही पुढचं काय. त्याला माहिती जे काम करून घ्यायचं त्याच्याकडून ते काम करूनच घेणार. या पृथ्वी तलावरती तुम्ही आणि मी असंच कोइन्सिडेंट आलेलं नाहीये. कदाचित आज कुठे चुकीच्या मार्गात असेल, पण या परिस्थितीमध्ये मला सांगू द्या, परमेश्वर तुमच्या या जीवनामध्ये वादळ वाऱ्यांमध्ये जर तुमची परिस्थिती आज काही असो, जगाला वाटलं तर संपलं, पण परमेश्वर तिथूनच एकाशी सुरुवात करेल आणि तुमच्यासाठी भावी सुस्थितीची आशा. हालेलुया. ही भावी सुस्थितीची आशा कदाचित फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये असेल, आज कर्जात असेल, पण मला सांगू द्या, मी कुठली भविष्यवाणी करत नाही. मी वचनाच्या आधारावर सांगतो, येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही त्या टिकून राहताल तर तुम्ही घेणारे नाही तर निश्चित तुम्ही देणारेच होता. हालेलुया. कदाचित आज ज्या परिस्थितीवरती तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल, व्यसनावर कंट्रोल पाहिजे असेल आणि या परिस्थितीत तुम्ही असाल तर देवाला तुम्ही समर्पित व्हा. मला सांगू द्या, तुम्ही तर सुटका पावतालच, पण तुमच्याद्वारे अनेक सुटका पावता. हालेलुया. त्याचा जिवंत अनुभव मी आहे. मी आणि लोकांसाठी काउन्सिलिंगला गेलो आणि लोकांना सांगितलं, माझं जीवन सांगितलं. त्याच्यामुळं चांगले चांगले व्यसनिक लोक आता देवाच्या मार्गावरती व्यसन मुक्त होऊन चालत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि यानंतर झालं काय, आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये या 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने 3 प्रकारचा अंधकार काढलाय. किती प्रकारचा? नंबर 1 डेमॉनिक पॉवरचा अंधकार, शैतानी अंधकार जो या व्यक्तीमध्ये होता. तिथून पुढे येशू ख्रिस्त बायबल सांगतं की त्या प्रांतातले जे लोक होते ना
ते प्रांतातले लोक काय म्हटले, तू इथून निघून जा. दुष्ट शक्ती म्हणत होती इथं येऊ नका. देवानी दुष्ट शक्तीची इच्छा पूर्ण नाही केली, पण माणसाची इच्छा पूर्ण केली. कारण त्यांनी बनवलेला माणूस आहे आणि त्यांनी त्याला ते गिफ्ट दिले. मनुष्याला जर काय गिफ्ट दिला असेल तर निवड करण्याचं ते वरदान दिले आणि ते म्हटले की तू निघून जा. येशू ख्रिस्त तो एकच चमत्कार करून तिथून निघून गेला, पण त्या एकालाच असं घडवलं की त्यांनी येशूच्या मागे मोठी जनसंख्या आली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर मी पाहतो येशू ख्रिस्त तिथून पुढे जेव्हा निघाला, आम्ही 21 वचन जेव्हा पाहतो मार्क 5:21 पासून पुढे. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर, पलीकडे परत म्हणजे जिथून तो आला होता ना, म्हणजे येशूचा तो प्लॅन होता. त्यांनी काय सांगितलं नाही शिष्यांना की आपल्याला तिकडे जायचंय. येशूने आधीच ठरवलं होतं या तलावावरती यायच्या अगोदरपासून हा व्यक्ती पोझिस्ट असेल. येशू ख्रिस्त त्याची सेवा करण्याच्या अगोदरपासून तो पोझिस्ट असेल, पण येशूला माहिती होतं या व्यक्तीला मला बदलवायचंय. तुम्ही हे समजू नको की बाबा प्रभूचं लक्ष नाहीये, या व्यक्तीसाठी त्याच्या मनात योजना होती. म्हणून जिथून तो आला होता ना, परत प्रभू येशू ख्रिस्त तिथं चाललाय. गेल्यावर त्याच्या जवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. एक मोठा लोक समुदाय येशूच्या जवळ जमला. पण ज्या देशात त्यांनी इतका जबरदस्त चमत्कार केला, तिकडचा समुदाय म्हटला तुझ्या तू घरी जायचं नको जाऊ. कधी कधी काय होतं, विचार करतो का बरं येशूला हे जिवंत उदाहरण आहे. सगळीकडेच आम्ही जी सेवा करतो, आम्ही ज्या विश्वासात आहे, सगळीकडेच आम्हाला स्वीकारतील असं नाहीये. जिथं स्वीकारत नाही ना, विषय सोडून टाकत. येशू इथं म्हणतोय का माझं नाव नाही घेतलंय, मी माझा सन्मान नाही केला त्यांनी. आम्हीच कधी कधी लय सन्मान लागतो आम्हाला. मला पाणीच नाही दिलं, मला लॉटच नाही बोललं, मला गळ्यातच नाही भेटले, मला आमकच नाही दिलं. येशूला उघड उघड ते म्हटले निघून जा इथून, पण येशू त्या गोष्टीत अडकून नाही राहिला. तर त्याला माहिती होतं पलीकडे मोठा समुदाय वाट पाहतो. इथे एकाला ठीक केलंय, तिथं हजारो वाट बघत आहे. एक मोठा लोक समुदाय वाट पाहते आणि तिथून पुढे येशूला माहिती होतं मला आणखी 2 अंधकार काढायचे. दुसरा नंबरचा अंधकार होता तो म्हणजे आजाराचा आणि तिसरा अंधकार होता मृत्यूचा. या 2 अंधकारांवरती त्याला सामर्थ्याने त्या ठिकाणामध्ये विजय प्राप्त करायचा होता. म्हणून त्याने अंधकारिक शक्तीवर पहिले विजय मिळवला त्या दर्शकर प्रांतामध्ये. तिकडून ते सर्व दुष्ट शक्ती घालून टाकली आणि तिथून तो परत आला. त्यावेळेला एक व्यक्ती त्याची वाट पाहत होता, ज्याचं नाव होतं याईर. आम्ही अनेक संदेश याच्यावरती ऐकले. याईर आणि त्या 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री आहे ना, त्याच्यावरती एवढे संदेश ऐकलेत ना, तर मी नेहमी शब्द वापरतो. जसं या पेंटसाठी आता पेंट आले, डस्ट प्रूफ है ना, काय केमिकल आले, पेंट आले, फायर प्रूफ वरती सिलिंग वरती लावतात, वॉटर प्रूफ. तसं 12 वर्षाची स्त्री आणि याईर यांचे संदेश ऐकून ऐकून मंडळी पण संदेश प्रूफ झाली. काय बोलणारे माहिती आहे, म्हणून मी जास्ती तुम्हाला त्या डीप मध्ये नेणार नाहीये. मी महत्वाचा गाभा तुमच्या समोर ठेवणार आहे. आणि तो महत्वाचा गाभा काय आहे की येशू ख्रिस्त ज्या पलीकडे गेला, पहिला अंधकार काढून ज्यावेळेस त्याला आणखी 2 अंधकारांना काढायचं होतं, त्या ठिकाणी मोठा लोकसमुदाय उभा होता आणि त्यातून एक व्यक्ती येतो. त्या हजारो लोकांमध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, पण तेवढाच नम्र व्यक्ती आहे जो येशूच्या पायावर पडला आणि येशूचा हात धरून एकदम करुणेने, एकदम केविलवाणे आवाजाने म्हटला की गुरुजी तुम्ही चला, तुम्ही जाऊन माझ्या मुलीवर हात ठेवावा, यासाठी मी तिने जगावं. त्याची मुलगी मरण पथाला लागली होती आणि येशूने त्या एवढ्या मोठ्या लोकसमुदायामध्ये त्याच्या मागणीला मान्यता दिली. का? कारण तेवढ्या हजारो लोकांमध्ये हा एकच व्यक्ती होता जो येशू समोर नम्र झाला. म्हणून बायबल सांगतं नम्रता आणि मगच मान्यता. आम्ही जर नम्र होत नाही ना, आमची किती कॉन्टॅक्ट असो, किती टॅलेंट असो, कुणी उपयोगाला येणार नाही. तुमची नम्रता अन्य जातीतल्या व्यक्तीला तुमच्या कामाला उभं करू शकतो. त्या नम्रतेमध्ये असलेलं तुमचं फळ अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करू शकतो. नंतर काय लोक असे असतात तुमचे ख्रिस्ती लोक खूप आकडून असतात. हा आकडून स्वभाव ठेवून काही काम होणार नाहीये. मी जिथे कुठे असेल ना, मी नावाचा ख्रिस्ती नसावा तर मी आचरणाचा ख्रिस्ती असावा. कारण बायबल सांगतं फिलिप्पी 1:27 मध्ये सुवार्तेला शोभन असं आचरण ठेवा. नुसतं सुवार्ता सांगण्यामध्ये तिथं राहणार नाही, तर सुवार्तेला शोभन असं माझं जीवन असलं पाहिजे. मग समोरचा कोणताही व्यक्ती असो त्यांनी माझ्याकडे पाहून मी त्याची उपासना करतो, त्याचा अनुभव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त निघाला आणि रस्त्यामध्ये एक व्यक्ती होती जिने येशू विषयी ऐकलं. काय ऐकलं येशू विषयी? येशू जिथून आला तिथे मोठा चमत्कार करून आला. काय चमत्कार करून आला? एक व्यक्ती कबरेत राहत होता.
डोंगर तोडत होता, दगडाने आम खेचून घेत होता, विवस्त्र अवस्थेत फिरत होता, त्याला वठणीवर कुणी आणू शकलं नाही. खूप जुनी केस होती. काय काय लोक अशीच केसची मिनिस्ट्री करतात. माझ्याकडे ही केस आली, ती केस आली, अजून तिथं अडकले, त्यांना कुत्र्या मांजरांमध्ये पण केस दिसते. पण मला सांगू द्या, हे सर्व सुरुवातीची बारीक प्रकार आहे. आम्हाला आता मॅच्युअर होणं गरजेचं आहे. आम्हाला त्यात खेळायची गरज नाहीये. तुम्ही देवाच्या आत इतकं भरलं पाहिजे ना, तुमचं प्रेझेन्सच काफी आहे. त्याला धमकावण्याची गरज नाही, सोडून निघून गेलं पाहिजे. अशा स्वरूपाने तुम्ही देवाबरोबर घनिष्ठ संबंध साधले पाहिजे. ती व्यक्ती जिने येशूविषयी ऐकलं आणि बायबल सांगते की ती गर्दीत शिरली आणि तिचा जो गायनेकल प्रॉब्लेम होता, स्त्री प्रसूती रोग होता, तो प्रॉब्लेम जे रक्त बायबल सांगतं की झऱ्यावाणी वाहत होतं आणि जसं तिने येशूच्या वस्त्राच्या गोड्यात स्पर्श केला, बायबल सांगतं तिचा झरा सुकला. का बरं सुकला? कारण या स्त्रीच्या बाबतीत जर मी पाहिलं तर मला असं वाटतं ही स्त्री प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याच्या अगोदरपासून या जगात होती. प्रभू येशू ख्रिस्त मिनिस्ट्रीला सुरुवात करण्याच्या अगोदरपासून तिला तो आजार होता आणि या परिस्थितीमध्ये ती पूर्णपणे संपलेली होती. तिच्याकडे आशा नव्हती, तिची धनदौलत संपली होती, तिच्या नाते संबंधाने तिला फार गावाच्या वेशीवरती नेऊन टाकलं होतं. तिच्याशी कोणी नीट दोन शब्द बोलत होते, तिच्याकडे बघून लोक थुंकत होते, तिला शापित बनत होते. पण असं एका कोपऱ्यात पडलेले असताना तिने काही लोकांचं बोलणं ऐकलं असेल, म्हणून ती म्हणते मी येशूविषयी ऐकलं. तिने येशूविषयी ऐकलं आणि कदाचित तिला खबर मिळाली असेल येशू उद्या इथून जाणार आहे आणि तिने ठरवलं असं पण काय जगून काय उपयोग नाहीये, सगळं केले, धन दौलत गेली, कुणी नातेसंबंध नाही, आता मी ज्याच्याविषयी ऐकले ना त्याच्या मनात माझ्यासाठी हिताचे संकल्प आहे. पण ती समोरासमोर जाऊ शकत नव्हती, ती समोर त्याच्याशी बोलू शकत नव्हती. पण तिने काय केलं, ती येशूच्या मागून ती पायाने नाही पोटावरती रांगत रांगत लस केली. जसे मिलिटरी मॅन बॉर्डरवरती जसं पोटावर रांगत रांगत जातो त्या स्पीडनी तिने ती रेस केली आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्यातून सामर्थ्य निघालं. कारण या स्त्रीने येशूविषयी ऐकलं होतं म्हणून येशूच्या द्वारे तिला सामर्थ्य मिळालं. हालेलुया. आज आम्हाला जगातल्या गोष्टीविषयी नाही ऐकायचंय. जगातले लोक सांगायचे तेलाने चमत्कार, पाण्याने चमत्कार, पॉवरफुल पास्टर, या सगळ्या गोष्टी दुय्यम आहे. पहिली गोष्ट तर काय असेल तर येशू आणि येशूच. हालेलुया. थोडं लेट मिळेल पण मला सांगू द्या बेस्ट मिळेल. घाई गडबड करायची गरज नाहीये. आणि या स्त्रीने त्या ठिकाणामध्ये तिची लॉटरी लागली, निघालं होतं याही बरोबर, पण रस्त्यात लॉटरी भरतीची लागली आणि त्याच्यामध्ये ती स्त्री म्हणती की मी गुप्त राहिले नाही आणि ती सांगते की मी कसे आले त्याच्या मागं, माझा आजार पण सगळा एरिया तिला ओळखत होता. आणि येशू ख्रिस्ताने तिला केवळ शारीरिक नाही तर तिला मानसिक आरोग्य दिलं. तिला कुणी वास्तविक पाहायला गेलं तिथं त्या बाईला तो काय म्हणतो, मुली वयाने पाहिलं तर तिथं जर येशू जर तिचं जर विभाजित केलं तर तो लहान पडत वयाने पाहिलं, पण तो मुलगी म्हणतो कारण तो बापाच्या लेवलचा देव. हालेलुया. माते समान पण आहे, तो आमचा बाप पण आहे. आणि तिला कुणीच हे शब्द वापरले नव्हते. 12 वर्ष तिच्या कानावरती सांत्वनाचे शब्द आले, मुली शांती जा, आपल्या पिढीपासून दूर कर. तिला ती पिढीतून मुक्त झाली होती. मग कोणती पीडा होती? तिच्या हृदयावरती इतक्या जखमा होत्या, तिचं जीवन इतकं मेंटली डिस्टर्ब होतं. येशूचा एकच शब्द, मुली शांती. हालेलुया. आज तो ते शब्द तुम्हाला बोलत आहे, तुमच्यासाठी बोलत आहे. तुमची परिस्थिती काय असू द्या, या परिस्थितीमध्ये तो तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. बायबलची सगळ्यात मोठी भविष्यवाणी काय असेल ना तर मला एकच माहिती, तो एकच म्हणाला, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझबरोबर आहे, तुला अनाथ कधी सोडणार नाही. तुझ्या आपले सोडून देतील पण मी तुझ्या सोबत सर्वदा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यानंतर सगळे लोक आनंद करते, वाव प्रेज लॉर्ड, मोठा चमत्कार झाला, गावामध्ये सगळ्यात शापित व्यक्ती निरोगी झाली, सगळे आनंद करते. आणि आनंदामध्ये दुःखाची बातमी एंटर करते. या लोक येतात सांगतात गुरुजींना तर त्रास देऊ नका, तुझी मुलगी गेली. आणि याही ते ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी कुठंतरी एकदम तुटला, पण लगेच येशू ख्रिस्ताला ताब्यात घेतो, म्हणतो कपास, मुलगी झोपलेली आहे, हिंदर विश्वास ठेव, मुलगी निश्चित बरी होईल. याही त्या ठिकाणामध्ये विश्वास का ठेवला असेल काय वाटतं? खबर तर आली गेली म्हणून, खबर तर आली की आता काय उपयोग नाहीये, गुरुजीला काय त्रास देऊ नये. मग याईवाने येशूवरती काय विश्वास ठेवला? याईवाने काय बघितलं येशूचा असं? तर याईवाने त्या ठिकाणामध्ये कदाचित विश्वासामध्ये तुमचं इमॅजिनेशन असणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की तुमच्या मिनिस्ट्रीतून तुमच्या प्रार्थनेतून मुद्दा उठलाच पाहिजे, नाही जर मुद्दा उठला पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आशा कदाचित आज गेल्या असतील.
तुमचे काही स्वप्न तुम्ही स्वतःच गळा घोटून मारून टाकले असेल. कदाचित तुम्हाला असं वाटतं काही होणार नाही, पण ती परिस्थिती परमेश्वर जिवंत करू शकतो. याईच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, जर 12 वर्षाचा आजार जर येशूला स्पर्श केल्यावरती जर 12 वर्षाचा आजार हा मुळातून मला होऊ शकतो, तर ज्याला स्पर्श केलेली व्यक्ती समोर होती त्याच्या तिचा आनंद त्यांनी पाहिला आणि ती पूर्ण निरोगी झाली याचा पुरावा होता. ती तर फक्त मागून लपून छपून आली होती आणि स्पर्श केल्याला आरोग्य मिळाला. मला लपून छपूनची गरज नाही, हा माझ्या घरीच येतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अगर 12 साल की बीमारी चंगी हो सकती है तो 12 साल की बेटी भी जिंदा हो सकती है. या विश्वासाने त्यांनी त्याच्या नोकरांकडे नाही पाहिलं. येशू बोलला, धीर धर, विश्वास मात्र ठेव, मुलगी झोपलेली आहे. त्या विश्वासाने त्यांनी येशू म्हणून पाऊल टाकलं. आजच्या या सायंकाळी येशू म्हणते, कोण याईराप्रमाणे माझ्या यिर्मया 29:11 या वचनावरती बिलीव्ह ठेवून कोण जीवे भावे माझा शोध करेल, मी त्याला प्रगट केली. मी त्याची प्रार्थना आहे की कोण आहे तो व्यक्ती. आजच्या संध्याकाळी त्या व्यक्तीचा तो शोध घेत आहे. आजच्या संध्याकाळी ती परिस्थिती बदलणार. येशू तुमचा शोध घेत आहे, तुम्हाला शोधायची गरज नाही. त्याच्या वचनाद्वारे तो तुमचा शोध घेत आहे. पण कोण आहे, या त्याच्या जवळ आहे. यशाया म्हणतो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याचा शोध करा. तो जवळ आहे, तोवर त्याचा धावा करा. आमच्या जवळ येतो, आमच्या समीप येतो आणि त्याची इच्छा आहे की आम्ही याईराचा टाइम संपला, याईर गेला, याईची मुलगी जिवंत झाली, पुन्हा प्रभू झोपी गेली, पण आज तो तुमच्या आणि माझ्या बघत आहे का. तुमची परिस्थिती अशी असल्यामुळे तुमची आशा मरून गेली का. तुम्हाला आता वाटतं काय होणारच नाही. आता या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला एनकरेज करत आहे. त्याच्या मनामध्ये हिताचे संकल्प आहे. त्या अंधकार शक्तीला त्याने गरसेकर प्रांतातला अंधकार घालून टाकला. रस्त्यामध्ये आजारपणाचा अंधकार त्यांनी नाहीसा केला आणि तिथून पुढे याईराच्या घरात मृत्यूचा अंधकार नाहीसा. आज तुमच्या जीवनात कोणता अंधार आहे, त्या अंधाराकडे बघू नका. त्या अंधारामध्ये येशू नावाचा प्रकाश, जो जगाचा प्रकाश आहे, तो आज तुमच्यासाठी हिताचे संकल्प आणि सुस्थितीची आशा द्यायला तयार आहे. आणि जर तुम्हाला हवं असेल तर काही करायची गरज नाही. तुम्हाला येशूला समर्पित व्हायचं. तुम्हाला आज त्याच्यावर अवलंबून राहायला लागेल आणि निश्चित या सगळ्या वचनांना जे घडलंय ना बायबलमध्ये ते तुमच्या हृदयात असलं पाहिजे. आणि जर तुमची परिस्थिती ती ना, त्या तुम्ही म्हटलं पाहिजे, जर 12 वर्षाचा आजार बघा झालाय तर का नाही तो देव मलाही निरोगी करतो. ती तर मागून लपत छपत केली होती, पण तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. आम्ही अधिकाराने त्याच्या जवळ जाऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो आणि निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये अशा काही साक्षी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये घेऊन येऊ की त्या साक्षींकडे पाहून अनेक असे लोक देवाच्या राज्यात पडतील. आज देवाची इच्छा होती म्हणून त्यांनी आपल्याला एकत्रित केलं आणि उत्तम अशाद्वारे त्यांनी वचनाद्वारे आमच्याशी तो बोललेला आहे. जर गरसेकर प्रांतातला अंधकार, दुष्ट शक्तीचा, तंत्रमंत्र करणाऱ्या शक्तीचा अंधकार त्यांनी नाहीसा केला, आजाराचा अंधकार घालवला, मरणाचा अंधकार घालवला, तोच येशू इब्री 13:8 प्रमाणे काल, आज आणि युगायुग सारखा आहे, जो तुमच्यासाठी हिताचे संकल्प झाला. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद.